आणि आता सविस्तर बातम्या बघणार आहोत। सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने। आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक या ठिकाणी बोलावण्यात आलेली आहे आणि काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात ही बैठक या ठिकाणी बोलावण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साधारण 12ची वेळ देण्यात आली होती आणि आता 12 वाजण्यासाठी काही सेकंद बाकी असताना या ठिकाणी या बैठकीला सुरुवात होईल अशी शक्यता आहे। तर वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची ही बैठक होणार आहे। सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ओला दुष्काळ पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत, तर उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहेत, तर तिथल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा ते आढावा घेणार आहेत। या दोन महत्त्वाच्या घडामोडी या घडीच्या आपण पाहतोय। एकीकडे मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक काही वेळातच या ठिकाणी सुरू होईल, तर तिथेच दुसरीकडे उद्या उद्धव ठाकरेंचा औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी दौरा असणार आहे। तर सध्या या घडीला रामदास आठवले बोलत आहेत, थेट जाऊया त्या ठिकाणी। Sorry, I'm sorry. मराठीत सांगा सर, काय झालं? राज्यपालांना भेटला, सत्ता स्थापन करण्याबद्दल राज्यपालांना काय म्हटलं नेमकं त्याबद्दल जाणून घ्यायचंय। तर महामहिम राज्यपाल यांना आमच्या 4 पक्षाचं शिष्टमंडळ भेटलं आणि त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणून मी होतो, आमचे अविनाश म्हातेकर होते, त्यानंतर आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर होते, त्याचबरोबर रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत होते, आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष भूपेश थुरकर होते, सुरेश बारशिंग होते आणि असे आमचे शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतलेली आहे। आणि त्याच्यामध्ये 2 विषय होते। एक विषय असा होता की भाजप आणि शिवसेनेचं भांडण सारखं चालू आहे आणि त्यामुळं सरकार काय लवकर बनत नाही आहे, वेळ निघून चाललेली आहे। महाराष्ट्रामध्ये मोठा ओला दुष्काळ पडलेला आहे, शेतकरी रडतायत, उद्ध्वस्त झालेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही भांडत बसलेलो आहोत। तर एक तर आता शिवसेनेने काँग्रेस किंवा राष्ट्रवादी बरोबर युती करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि एकतर कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे सिंगल लार्जेस्ट पार्टीला निमंत्रण देण्याचा अधिकार महामहिम राज्यपालांना आहे आणि त्याची आठवण करून आम्ही त्यांना दिली आणि त्यांनी सांगितलं की हे लवकर करणं अत्यंत आवश्यक आहे। जर आमच्याकडे जर क्लिअर मेजॉरिटीचा दुसरा प्रस्ताव जर येत नसेल तर बीजेपीला सरकार बनवण्याच्या संबंधामध्ये निमंत्रण देण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे, तो अधिकार नक्की मी अंमलात आणणार आहे आणि लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस हे बीजेपीचे नेते म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्ही चांगले कवी आहात, तर तुमच्या कवितामधून तुम्ही या दोघांचं मिटवा। तर आता मी तर सांगितलं की म्हणजे आम्ही सगळे म्हणत होतो की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हटवा, मग या दोघांचं कसं मिटवा? त्यामुळे या दोघांना आपण हटवलेलं आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला, आणि आता त्यांच्याकडं पाहणं काही योग्यता नाही आहे आणि त्यामुळं ते म्हणाले बाबा आता माझं म्हणणं एवढंच आहे की शिवसेनेनी सत्ता मिळवण्यासाठी अनेक वर्षांपासून दिलेले आहेत लढे, शिवसेनेनी सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्तेवर येण्यासाठी फार मोठे दिलेले आहेत लढे, मग का घेत आहेत उद्धवजी आडेवेडे? त्यामुळं अशा पद्धतीचे आडेवेडे घेऊन आपल्या पक्षाचं नुकसान होणार आहे आणि म्हणून त्यांना आमचं आव्हान आहे की आपण अजूनही वेळ गेलेली नाही आहे, आपण बीजेपी सोबत आलं पाहिजे। बीजेपीचा डेप्युटी सीएम पदाचा जो प्रस्ताव आहे, 16 मंत्र्यांचा प्रस्ताव आहे, काही खाती देण्याचा प्रस्ताव आहे, दिल्लीला एक मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव आहे, याला मान्यता देऊन आपण सरकारमध्ये सामील व्हावं अशा पद्धतीचं शिवसेनेला आमचं आव्हान आहे आणि आम्ही 4 पक्षाचे लोक आम्ही बीजेपी सोबत आहोतच, पण शिवसेनेसोबतही आहोत, आम्ही त्यांचे मित्र आहोत, त्यामुळं एकतर त्यांनी सोबत यावं असं आमचं म्हणणं आहे। पण आज राज्यपालांना भेटण्याचे कारण हे होतं की महाराष्ट्रामध्ये 25 जिल्ह्यामध्ये जवळजवळ मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, शेतकरी रडत आहेत। काल सदाभाऊ मला वाटतं काल दौऱ्यावर गेल्यानंतर अनेक शेतकरी रडत होते, कारण जे पीक आलेलं आहे त्या पिकामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे, सगळं पीक उद्ध्वस्त झालेलं आहे, द्राक्षाच्या बागाचा सगळ्या उद्ध्वस्त झालेले आहेत, भात शेती असेल किंवा इतर शेती असेल ते सगळे पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत।
त्यामुळे त्यांना भरघोस अशा पद्धतीची मदत केंद्राने द्यावी अशी आमची मागणी आहे. आणि आम्ही राज्यपालांना तर सांगितलेलं आहे की आता लवकरात लवकर शेतकऱ्यांना जी काही नियमाप्रमाणे पर एकरी 23,000 वगैरे जी मदत आहे ती फार कमी आहे. एका एकरामध्ये लाखो रुपये त्यांना त्यामध्ये घालावे लागतात. त्यामुळं ही जी मदत आहे ती वाढवून द्यावी अशा पद्धतीची सूचना त्यांच्याकडे आपण केलेली आहे. आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी ही मागणी त्यांच्याकडे केलेली आहे. आठवलेजी राज्यपालांनी काय सांगितलं, कधीपर्यंत निमंत्रित करतील, कधीपर्यंत निमंत्रित करतील एवढं सांगा फक्त. काय डेडलाईन देतील, उद्या परवा कधी आज? आता 1-2 दिवसामध्ये निमंत्रण देतील ते. कारण आता निमंत्रण देण्याच्या वगैरे दुसरा काय प्रस्ताव अजून काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा शिवसेना मागते, पण काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. पवार साहेबांचं काही अद्याप स्टेटमेंट अजिबात नाही आहे. त्यामुळं दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेचं अलायन्स होणं अत्यंत अशक्य आहे. त्यामुळे जे शक्य आहे ते शक्य करण्याच्या संबंधातली भूमिका घेतली पाहिजे. आणि संजय राऊत यांना माझं आव्हान आहे की आपण सारखी तोडण्याची भूमिका घेण्यापेक्षा जोडण्याची भूमिका करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कालखंडामध्ये अनेक वेळेला असे वाद निर्माण झाले, पण शेवटी ते मिटलेले आहेत. त्यामुळे आपण थोडंसं कॉम्प्रोमाइजिंग फॉर्म्युलापर्यंत आपण आलं पाहिजे. आणि जर डेप्युटी सीएमचं पद जर आपल्याला मिळत असेल तर त्या ठिकाणी आदित्यला किंवा कोणाला तुम्हाला द्यायचं असेल ते द्या. पण मागच्या वेळेला 12 मंत्री होते, आता 16 मंत्र्यापर्यंत त्या ठिकाणी बीजेपी गेलेली आहे. त्यानंतर 4 मंत्रिपदं आमच्या मित्रपक्षांना मिळणार आहेत. आणि मग ही 20 मंत्रिपदं झाली आणि बाकी राहिली ती 23 मंत्रिपदच आहेत. तुम्ही आधी एक्सप्लेन केलं, पण भाजपानं मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली का होती का युती करण्याच्या आधी? नाही, भाजपने मुख्यमंत्री पदाची जी ऑफर आहे ती मला वाटतं दिलेली नाही आहे. पण इन्फॉर्मेशन आहे तुमची? नाही म्हणजे नाही, माझी इन्फॉर्मेशन अशी आहे की अर्ध्या जागा लढायचं ही मात्र चर्चा झाली होती. म्हणजे लोकसभेच्या वेळेला अमित शहा ज्या वेळेला इथं आले होते त्यावेळेला समसमान जागा ज्या आहेत विधानसभेच्या त्या लढायच्या. मित्रपक्षांना 18 जागा तर सोडायच्या आणि बाकीच्या 135 अशा 270 जागा भाजप सेनेने लढायच्या हे ठरलं होतं. त्यानंतर थोडंसं बीजेपीने आग्रह केला की आमच्याकडे बरेच इनकमिंगचे आमदार आलेले आहेत, आमची संख्या मोठी आहे. त्यामुळे उद्धवजींनी ऐकलं आणि 124 पर्यंत ते थांबले आणि बीजेपीला 164 जागा दिल्या. त्यामधले आमच्या मित्रपक्षांना 13 ते 14 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मला असं वाटतं की मुख्यमंत्री पदाची काही चर्चा त्यावेळेला झालेली असेल असं मला वाटत नाही आहे. आणि ही परंपरा नाही आहे. मागच्या वेळेला शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना त्यावेळेला 2.5 वर्षामध्ये बीजेपीला मुख्यमंत्री दिलं नाही. 1995 मध्ये 73 जागा होत्या शिवसेनेच्या आणि 65 जागा होत्या बीजेपीच्या. तर त्यावेळेला असं झालेलं नाही आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अनेक वर्ष 15 वर्ष सत्तेवर राहिले आणि त्यावेळेला ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री होत होता आणि एनसीपीचा उपमुख्यमंत्री होत होता. आता हरियाणामध्ये सुद्धा हेच घडलेलं आहे की त्या ठिकाणी मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री आणि दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री झालेले आहेत. कर्नाटकमध्ये सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असंच झालेले आहेत. म्हणजे 2.5 वर्षाच्या संबंधामध्ये देशामध्ये कधी असा प्रयोग झालेला नाही आहे. त्यामुळे शिवसेनेने मला वाटतं की ती आग्रह मागणी करू नये. आणि माझी सूचना अशी आहे की भविष्य काळामध्ये कधी काय जर काय व्हायचं असेल तर उद्धवजींनी मुख्यमंत्र्याच्या संबंधामध्ये विचार केला पाहिजे. आदित्य तर आहेच आहे, पण आदित्यला अजून तेवढा अनुभव नाही आहे आणि आदित्यला मुख्यमंत्री बनवलं तर राज्य चालणार कसं ही परिस्थिती आहे. विनायक मेटे अनुपस्थित आहेत, घटक पक्षाचे जे नेते आहेत ते नाराज आहेत का? विनायक मेटे नाराजवर नाही आहे. मेटे गैरहजर का राहिले ते सांगा. हा, विनायक मेटे म्हणजे काल आम्ही राज्यपालांना वेळ मागितली होती आणि अचानक आम्हाला आज 11:30 वेळ दिली. त्यामुळे मेटे मला वाटतं मुंबईमध्ये ते नव्हते, त्यांचे लोक इथं आलेले आहेत. त्यामुळे मेटेंना नाराज असण्याचा काही प्रश्न येत नाही आहे. आणि आम्ही नाराज नाही, शिवसेना नाराज असताना आम्ही नाराज झालो तर सरकारचं चालणार कसं? राष्ट्रपती राजवटीबद्दलची जी काही शिवसेनेने भूमिका मांडली त्याबद्दल तुमचं मत काय? माझं मत असं आहे की राष्ट्रपती राजवट जी आहे ती सरकार म्हणलं नाही तर कायद्याप्रमाणे राष्ट्रपती राजवट आणण्याचा अधिकार हा भारत सरकारला आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आहे. पण इथं क्लिअर मेजॉरिटी तर नसली तर 120 जागा ज्या आहेत ती आमच्याकडे आहेत आणि बहुमत सिद्ध करण्याची आमची तयारी आहे. म्हणजे आम्हाला 25-30 आमदारांचा जो पाठिंबा आहे तो कसा मिळवायचा याचं प्लॅनिंग आम्ही सगळं केलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून नक्की त्या ठिकाणी बहुमताचा जो प्रस्ताव आहे, विश्वास जो प्रस्ताव आहे तो आम्ही विधानसभेमध्ये 15-20 दिवसामध्ये जे टाइम दिला असेल
त्यावेळेला आम्ही तो जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळं मग आरोप करते, शिवसेनेनं आरोप केलेला आहे, भाजप राष्ट्रपती राजवटीचा हे करते, धमकी देते, अशा प्रकारचा आरोप आहे. तर त्याच्यावरती तुमचं नाही, काय? धमकीचा विषय नाही आहे. तो नियमच असा आहे की 10 तारखेच्या अगोदर जर सरकार बनलं नाही, जर विधानसभा जर कॉन्स्टिट्यूट झाली नाही, तर ऑटोमॅटिकली या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार हा भारत सरकारला आहे, भारत सरकारच्या होम मिनिस्ट्रीला आहे. त्यामुळे कोणाला धमकी देण्याचा विषय अजिबात नाही आहे. धमकी देण्याचं काम शिवसेना करत आहे. आणि शिवसेना आणि उद्धव ठाकरे अत्यंत सोबर आहेत, अत्यंत चांगलं नेतृत्व आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार म्हणून ते काम करतायत. आणि अशा वेळेला थोडंसं 2 पावलं मागे येऊन डेप्युटी सीएमपदी आणि स्वीकारावं, आदित्यला उपमुख्यमंत्री करावं आणि त्याला तो चांगलं ट्रेन करावं. कधी भविष्य काळामध्ये संधी मिळाली तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतीलही. परंतु आज मात्र मुख्यमंत्री बनण्याच्या संबंधातली त्यांची जी इच्छा आहे ती काय आज पूर्ण होणार नाही आहे. त्यामुळं 2.5 वर्षाच्या प्रस्तावाला बीजेपीचा पूर्णपणे विरोध आहे आणि माझाही विरोध आहे, आमच्या सगळ्या 4 पक्षांचाही विरोध आहे. पण बीजेपी आणि शिवसेनेने एकत्र आलं पाहिजे अशी मात्र आमची ठाम भूमिका आहे. तर एकूण सत्ता स्थापनेची समीकरणं जुळवण्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न सुरू आहेत या संदर्भात आणि राज्यपालांची भेट कशासाठी शिष्टमंडळानं घेतली या संदर्भात देखील सविस्तर चर्चा, या ठिकाणी सविस्तर प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी घेतल्याचं आपण बघितलं. बघूयात पुढची बातमी. राष्ट्रपती राजवटीची धमकी देणं म्हणजे निवडणुकीतील महाजनादेशाचा अपमान असल्याचं या ठिकाणी संजय राऊतांनी म्हटलंय. मुनगंटीवारांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत त्यांनी अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे. ते आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रपती ही एक संस्था असून राष्ट्रपती कोणाच्याही खिशात नाहीत, त्यांना कोणत्याही गोंधळात ओढू नये असंही राऊत म्हणालेत. अनेकदा असा सत्ता स्थापनेबाबतचा तिढा निर्माण झाला आणि त्यामुळे लगेचच राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं भाष्य करणं योग्य नसल्याचं राऊत म्हणाले. तर यावेळी राऊतांनी सत्ता स्थापनेवरील चर्चेवर देखील भाष्य केलंय. ज्यांच्याकडे बहुमत आहे तेच सरकार स्थापन करतील असंही संजय राऊत म्हणाले. तर आपण महायुतीसोबत निवडणूक लढवली आहे आणि त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत युती धर्म पाळणार असल्याचंही राऊत म्हणाले. राष्ट्रपती राजवटीची धमकी देणं किंवा इशारा देणं ही भाषा लोकशाही मानणाऱ्यांना आणि विशेषतः महाराष्ट्राचं राजकारण करणाऱ्यांना तिच्या तोंडी शोभत नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे. राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाही. राष्ट्रपती ही या देशाची प्रमुख संस्था आहे. राष्ट्रपती या देशाचे घटनात्मक प्रमुख आहेत आणि कायदा, घटना आणि संसदीय लोकशाहीचे नियम आणि पेज हे आम्हाला सुद्धा कळतात. आम्ही सुद्धा गेल्या 55 वर्षापासून माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं राजकारण करतो. तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू होईल ही भाषा का होते? कारण मला असं इतर ज्या संस्था आहेत सगळ्या तपास यंत्रणा त्यांच्याकडून फोडाफोडी बहुतेक जमली नसेल आतापर्यंत जी होत आली. त्याच्यामुळे शेवटचं हत्यार म्हणून राष्ट्रपतींचं तलवार काढली का असं दुर्दैवानं म्हणावंसं वाटतं.